हा येतोय सर. बघा 2013ला जे काही उतारे आले होते मराठीचे ते आपण आता बघणार आहोत. वाचतं कोणी? उतारा वाचन करतं. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 31 ते 34च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच आहे. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच आहे. तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी. हिचे 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 पुत्र आम्ही हिचे पांग फेडू असे तो केवळ कवितेमध्ये म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो, प्रसंगी झगडतोही. एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तो सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्य समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षातून पार पडल्यानंतर त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचे भाषा हे संपर्काचे एक साधन आहे. तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथे पेरू होऊ नये हे खरं आहे. परंतु त्याचबरोबर भाषा ही समाज पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही याकडे लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचांप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्र काढलेली आहेत. परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवरही त्यांचं प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. असा पॅसेज आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिलेली आहे? नंबर 3. माथे फिरू माणसाची, नंबर 3. समाज पुरुषाची, समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची, तर दूषित रक्ताची. काय उत्तर आहे त्याचं? भाषा ही समाज पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. पर्याय क्रमांक 3. भाषेच्या संवर्धनासाठी आणि 3 नंबर. प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? भारत, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स. जर्मनी. नंबर 4 सर. फ्रान्स. फ्रान्स. हा, तर भाषेच्या प्रसारासाठी झटणारा माणूस. नंबर 4. फ्रान्स. फ्रान्स. फ्रान्स उत्तर आहे का? हो सर, फ्रान्स. बरोबर, संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी.
पुढचा प्रश्न, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? संस्कृत. अगदी बरोबर. संस्कृत. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? जर्मनी. जर्मनी सर. अगदी बरोबर. महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचं लेखन कोणी केले आहे? महानायक, संभाजी, विश्वास पानिपत. विश्वास पाटील. अगदी बरोबर, विश्वास पाटील. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ. वाजत असे, बरोबर, रीती भूतकाळ. रीती म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होत असेल तर ती सवय असते, हा. आणि ती सवय म्हणजे रीती असते, आणि ह्या भूतकाळातलं वाक्य म्हणून रीती भूतकाळ. बरोबर. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य. आज्ञार्थी. विद्यार्थी सर. विद्यार्थी. विद्यार्थी. इथे संकेतार्थी स्वार्थी तर येणार नाही. हा, पहिला विद्यार्थी विषय वाक्य. आज्ञार्थी किंवा विद्यार्थी. विद्यार्थी. तर इथे आज्ञा मागितलेली नाहीये, तर हे साधं विधान आहे, विद्यार्थी वाक्य आहे. विद्यार्थी वाक्य. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? कुठून आला असेल विद्वान. तो? आता बघा, भाषेचे शब्दांचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला सगळ्यांना. तत्सम. 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 काय काय? हा, तत्सम. हे बघा, तत्सम आणि तद्भव परभाषी आणि देश. आता देशीन परभाषी नाही. तत्सम आणि तत्सम. तत्सम म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तत्सम आणि तद्भव मध्ये काय फरक आहे? तत्सम म्हणजे जसाच्या तसा येतो ना सर. हा, आणि तद्भव असं येतो. म्हणजे बदल करून बदल आलेला. करून येतो. आता शब्दात. विद्वान मूळ हा रूपात. शब्द काय केला मूळ आपण? रूपात झालेला बदल होतो. विद्वान हा शब्द तत्सम. संस्कृत मधून ऍज इट इज आपण घेतलाय, म्हणून हो. तत्सम. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले, असे जेव्हा वाक्य येतात, उजाडले, अजून सांजावले, असे जर वाक्य आले तर हे भाव कर्तरी प्रयोगाची. भाव करतरी. हो. भाव करतो. मस जस तत ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? शार्दूल विक्रीडित. मस जस शार्दूल. तत ग. शार्दूल विक्रीडित सर. हॅलो, शार्दूल विक्रीडित सर. एक मिनिट. 4 पर्याय आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये दिलेला आहे नववधू, भुजंग प्रयात, शार्दूल विक्रीडित आणि इंद्रवजा. शार्दूल विक्रीडित. एक मिनिट मॅडम. अगदी बरोबर. तर शार्दूल विक्रीडित हे अक्षर गणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात. प्रत्येक चरणात 19 अक्षरे असतात. त्या 19 अक्षरांचे मस जस तत ग असे गण पडतात. याचा येती 12व्या व 12व्या 19व्या अक्षर. अक्षरांवर असतो. अगदी बरोबर, अतिशय उत्तम. पुढे, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुर्जन सर. दुर्जन. 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 बरोबर. बाकी हे विसर्ग संधीची उदाहरणं आहेत. नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढील पैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? नागनाथ ते कोल्हापूर. मुडसच आहे त्याचं उत्तर. मुडस असेल. मोडस. मोडस. मुडस. मुडस. नागनाथ कोतापल्ली. मुडस. मुडस. एक मिनिट थांबा.
हा मुडस. गांधारीचे डोळे पण येऊ शकते ना सर. नाही आता त्यांचं आहे ना, गांधारीचे डोळे, मुडस हे सगळी पुस्तकं आहेत. पुरस्कार कशाला मिळाला आहे? बरं हे चेक गांधारीचे डोळे करायचंय. पण येऊ शकते. हो, दोघांपैकी एक आहे. पण त्या कोणत्या साहित्य कृतीला पुरस्कार मिळाला हे चेक करून ग्रुपवर टाकायचंय कोणीतरी. मी पण एकदा शोधतो ते. हो. पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य, नाविन्य. प्रतीक्षागृह, परीक्षा आणि आध्यात्मिक. कुठला शब्द आहे मग? नाविन्य. नाविन्य सर. बरोबर. परीक्षा. नाविन्य. नाही, नाविन्य. परीक्षेला पहिली थोडी विलांटी असते, रला दुसरीच असती. दुसरीच असते. प्रतीक्षागृह हो, पण नाविन्य बरोबर. बरोबर. नाविन्य. नाविन्याला वला दुसरी विलांटी बरोबर. हम्म. जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आलेली आहेत? 3. 3 सर. अगदी बरोबर. एक स्वल्पविराम 1 2 आलेला आहे, नंतर एक प्रश्नचिन्ह सिंगल आहे. सिंगल अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. हा बरोबर. जे अवतरण चिन्ह सिंगल मध्ये एक, हो, प्रश्नचिन्ह आणि एक आणि प्रश्नचिन्ह. स्वल्पविराम 3 आलेले. 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. 3. हा. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. शाखामृग. 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 शाकामृग शाखा. कोणासाठी असतो तो? कोणासाठी असतो शाकामृग माहितीये ना? वानर ना सर. हो हो हो. जो शाखेवर राहतो म्हणजे झाडाच्या हो. फांदीवर राहतो तो शाकामृग. माकड, हा. वानर ज्याला आपण म्हणतो. चला पुढे एक पद्य दिलेला आहे ते बघूया. पिक खुशीत डोलतया भारी, पिक खुशीत डोलतया भारी, भरला आनंद समद्या शिवारी. बघून पाचूच रान, आमचं हरपल देहबान. आज गेल्या रानाची बुनून शोभा दिशाही नारी, चारी. आज रानाची शोभा न्यारी, आल्या सरसर भुईवर धारा, ताप मातीचा सरला सारा. समद शिवार फुलून आलं, बघून मन हे बघून मन भुलून हे गेलं. बोलून गेलं. गेला भुलून दिशा ही चारी. दाट पीक सजली पिक शेत. पिक खुशीत डोलतया भारी, भरला आनंद संध्या शिवारी. दाट पिकांनी सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत. गार वार हे झुळझुळ वाहत, पाना पानात गाणी गात. गाती पानात पाखरही करे सारी, सारी. पीक पीक खुशीत डोलतया भारी, भारी. भरला भरला आनंद आनंद संध्या समदया शिवारी. शिवारी. असं आहे. काळ्या आईची कराया काळ्या आईची कराया पूजा, राब राब राबला राब शेतकरी राजा. उन्हातानात घाम उन्हातानात त्यानं घाम त्याने शिंपला. मळा मळा मोत्यांचा मोत्यांचा मातीत मातीत पिकला. पिकला. आली आली सोन्याची सोन्याची दौलतदारी, दौलतदारी. पीक खुशीत खुशीत डोलतया डोलतया भारी. भारी, भरला भरला आनंद आनंद समद्या शिवारी. समदया शिवारी. छान आहे थँक्यू. कविता. चला आता याच्यावरचे प्रश्न बघूया. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? कष्ट करतो. शेतात कष्ट करतो. शेतात कष्ट करतो. बरोबर, अगदी बरोबर. शेतात कष्ट शेतात करतो. कष्ट करतो. शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरप. शेतकऱ्याचे. 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 कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? शेतातील पीक. शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? पाचू. अगदी बरोबर. जहाल या शब्दाचा योग्य विरोध. मवाळ. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड. हसून गेले गोंड. हसून गेले केले गोंड. पदरी पडले झोंड, केले हसून गोंड. केले गोड. बरोबर. म्हणजे आलंय ते स्वीकारलंय बुवा. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो असा समास कोणता? बहुर्वी सर. बहुर्वी. बरोबर. पुढील पैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. स्वतंत्र. स्वतंत्र येणार आहे बघा. दातृत्व, सौंदर्य. सुंदर पासून सौंदर्य तयार झालं. हो. त्याच्यानंतर भव्य पासून भव्यता तयार झाली. स्वतंत्र. आणि ते दान देणं जे असतं त्याच्यात दाता किंवा दाता दहा यांनी एवढं दान दिलं तर दातापासून दातृत्व तयार झालं. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत.
बघा मागे आपण अलंकाराची एक PDF पाहिली होती, तर त्याच्यामध्ये दिलेले साधर्म्यावर आधारित म्हणजे सिमिलरिटी दाखवलेली आणि वैधर्म्य दाखवले. असे दोन भेद ज्याच्यामध्ये दाखवले होतात, तो कोणता अलंकार आहे? दृष्टांत मध्ये येते ना सर? एक मिनिट. आता दृष्टांत मध्ये आपण उदाहरण देत असतो. एक मिनिट चालू ठेवा. बस क्लिअर करून घेते, गोंधळ नको आहे. दृष्टांतीत आहे सर. इथं ना उदाहरण आणि दाखला दिला जातो. तो दृष्टांत असतो. चेतनगुणोक्ती, अन्योक्ती, नाही तो आहे ना. एक मिनिट, चेतना गुणोक्ती गेला का याच्यातला? चेतना गुणोक्ती नाही चालेल ना याच्यात? आलाय सर, आलाय. अचेतन जड निर्जीव वस्तू, चेतना गुणोक्ती आहे. उरलेला रसा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो. दृष्टांत नाही येणार मॅडम तिथे. ते PDF आपली साधर्म्य आणि अधर्म्य स्वभाव चेतना गुणोक्ती येऊ शकतो तो. बरं आपण एकदा मी चेक करून ग्रुपवर टाकतो तुम्हाला रात्री. हा ओके सर. जे क्लिअर करून घेऊ आपण. हा बर. पुढील पैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. क्लास, कंपनी, क्लास, ट्रंक, क्लास, क्लास, तो क्लास, ती कंपनी, क्लास, ट्रंक, पेन्सिल. पुढील पैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा. फोटो, 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 पिले, लिंबे, घरे. पुढील फोटो. वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. षष्टी, मुलांनी आज्ञा पाळावी. नी तो तृतीय नी. अनेक वचनी येते ना सर? तृतीय हा, अनेक वचनी. नेशी नीशी तृतीय अनेक वचनी. तृतीय अनेक वचनी. ओके. नोकरीसाठी केला अर्ज पत्र लेखनाचा कोणता प्रकार आहे? व्यावसायिक पत्र. व्यावसायिक, व्यावसायिक पत्र. पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते? तुम्हाला माहिती आहे कठोर का? मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, च सर. अनुनासिके, अनुनासिके. च च येणार आहे. च. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? दोन, दोनच. शिक्षकांनी मुल, शिक्षकांनी कला मुलांना. काना आलाय का का हे हा. रूप बदललंय, सामान्य रूप झालं शिक्षकाचं आणि मुलाचं. आणि मुलांचं. दोन, हे दोन आहे. पुढची PDF शेअर करतो, एक मिनिट.
हा एक उतारा आहे बघा, 2014 ला आला होता. कोण वाचतंय याच? आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे आर्थिक विकासाचे साधन म्हणून म्हणून शिक्षणाकडे शिक्षणाकडे पाहिले जाते. जाते. वाचता का मॅडम? हो सर, वाचते. वाचा वाचा. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाज परिवर्तन घडविणारेही ते एक साधन मानले जाते. बर बर्ट्रांड रसेललाही असेच वाटत होते. शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितिशीलता ही तिची आदी प्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. हॅलो. हा, थँक्यू मॅडम. हां, ओके. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते आहे? तर इथं दिलेले बघा, गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. शिक्षणासंदर्भातला हा पॅसेज आलेला होता. त्यानंतर पुढे दिले मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? तर मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे अस्तित्वाची जाणीव. ती आहे अस्तित्वाची जाणीव. त्यानंतर पुढे आहे शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही. इथं बघा, कोणत्या प्रकारचं साधन नाही या संदर्भात काय म्हटलंय बघा. कोणत्या प्रकारचे साधन नाही. स्थितिशीलतेचे आहे का बघू बरं. हा, स्थितिशीलता ही त्याची आदी प्रेरणा आहे. बाकी शिक्षण हे सामाजिक आर्थिक विकासाचे, सामाजिक परिवर्तनाचे, सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन आहे. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? साहजिक आहे, काय होणार आहे? शेवटच्या वाक्यात दिलं तर दुसऱ्याचा गुलाम. गुलाम. ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्याज्य. माधव भित्राने या वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य. आता तुम्हाला माहिती आहे नकारार्थी ते होकारार्थी करताना अर्थ बदलायचा नसतो. माधव शूर आहे याचा अर्थ माधव भित्रा नाही. पिसू या शब्दाचे अनेक वचन पिसवाच आहे. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आरोही लाडू लाडू खाते. बरोबर आहे की नाही? ज्याच्यामध्ये कर्म आहे ते सकर्मक. खाणारी आरोही आणि खाण्याची क्रिया कोणावर होते? कोण आणि काय प्रश्न हा, विचारणार? तर खाणारी आरोही आणि खाण्याची क्रिया कोणावर होते? लाडूवर. म्हणजे खाण्याची क्रिया ज्याच्यावर होते, क्रिया ज्याच्यावर होते ते कर्म, आणि जो क्रिया करतो तो कर्ता. इथे कर्म आलेला आहे म्हणजे लाडू हे कर्म आलंय, म्हणून इथे सकर्मक क्रियापद आहे. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ कोणता? महत्वाकांक्षा मोठी असते परंतु ती पूर्ण करण्याची कुवत नसते. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार अनिश्चित आहे. सर्वनामाचे अनेक प्रकारे सुरुवातीच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेले. गुणविशेषणाचं उदाहरण कोणतं? साहजिक आहे, इथे दिसते तुम्हाला
इथे नामापूर्वी विशेषण आले काळा कुत्रा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. साधी गोष्ट आहे. आकाशात झेप घेतली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली. वर्तमान काळ येईल का त्याचं? पूर्ण भविष्य काळ पण नाही येणार, पूर्ण वर्तमान काळ पण नाही येणार. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली? हे अपसरण चिन्ह आले. 1 2 स्वल्पविराम 3 हे काय म्हणतात त्याला फुल स्टॉप 4. पुढील पैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द. तर प्रत्यय जोडले उपसर्ग आणि प्रत्यय असतात. माहिती का तुम्हाला? उपसर्ग म्हणजे काय? अगोदर लागलेला शब्द, बरोबर आहे की नाही? आणि प्रत्यय म्हणजे नंतर लागलेला. मग आता इथे अवजडला ड लावलाय, नाही लावलेला आहे का? नाही, र लावलाय का? आणि झुपकाचा काय झाला? झुपकेदार. पतीचा समानार्थी शब्द काय आहे? कांता, दारा, जाया ह्या पत्नीचे आहेत. तर भरता दिलेला आहे इथे. तर पतीचा समानार्थी शब्द. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर दरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरून भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, अनकीच मागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधुई. वासरू केव्हा हंबरू लागलं? अंधार पडू लागला. अंधारला. इथंच दिलेले बघा, अंधार पडू लागल्यावर. वासरू कळपातून कुठे गेले? आता इथे जर आपण वाचलं, तुम्हाला मी PDF पाठवणार आहे. ओढाळ वासरू कुठे आलंय? ते रानामध्ये आलेले, म्हणून रान हे उत्तर आहे. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? उन्हाळ म्हणून आलेला आहे. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण आली? कळपाची. हे बघा इथे कळपाची आठवण आली त्याला. आठवे कळप तया लागे. हा, आठवे कळप तया लागे. बरोबर. शेवटी माणसाला समाजामध्ये फिरायला आवडतं, तसं प्राण्यांना पण त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये राहायला आवडतं. पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? चालीरीती हा तिसरा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कोणत्या पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द? घमेंड, गर्व, अहंता. इथे काय आलाय? डौलदारपणा. भाववाचक नामामध्ये एखाद्या भाववाचक नामाला पणा शब्द लावलेला असतो. ते कशा प्रकारचा आलाय त्याच्यावर डिपेंड येते. कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी काय येणार? कोणालाही न कळू देता. इथे बिनबोभाट. बिनबोभाट येणार. बँकेतील हिशोब गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केले? त्याचे तोंड काळे केले. म्हणजे तो काय झाला? तिथून फरार झाला, पसरून गेला. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. महा कुठला अव्यय शब्द? इथे वर शब्द आला बघा, वर. वर, खाली, मागे, पुढे जेव्हा येतात ना, जोडले जातात शब्द घ्यावे. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले, मग कोणतं पत्र येईल? कौटुंबिक पत्र. कौटुंबिक पत्र. 1998 साली परळीनाथ येथे भरलेल्या 71 वर्ष. ते आता एवढा जुना प्रश्न येणार नाही तुम्हाला नवीन. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार साहजिक माहीम भट्ट असणार आहेत. पुढील पैकी पुल्लिंगी शब्द? ग्रंथ. केशव कुमार कोण आहेत? प्रख्यात केशवत्रे. ओके. आणि कृष्णाजी केशव दामलेंना काय म्हणतात मग माहितीये का? केशव कुमार. नाही, केशव कुमार तर प्रल्हाद केशव अत्रे आहेत ना, हे केशव सूत आहेत. हे राम गणेश गडकरींना काय म्हणतो आपण? गोविंदाग्रज म्हणतो.
गोविंदाचा भाऊ अग्रज. आणि विवाह शिरवाडकरांना काय म्हणतो? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज. बरोबर. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? तो प आहे. हे मी तुम्हाला असं सांगणारच आहे. बाकीचा भाग आपण उद्या बघूया. त्या PDF पाठवतो, अभ्यास करा आणि व्हिडिओची लिंक पण पाठवतो. गुड नाईट.